राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक संपन्न। 1 तासाहून अधिक वेळ चर्चा। सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून निवडणूक आयुक्तांना मागण्यांचं निवेदन। शिष्टमंडळातील काही प्रमुख नेते उद्या पुन्हा निवडणूक आयोगासोबत चर्चा करणार। उद्याच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल। जयंत पाटील यांची माहिती। मुंबईत व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या। मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळाची मागणी। मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ। 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का? राज ठाकरेंचा मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट सवाल। निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? जे आज 18 वय पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त। यादीतील दुबार नावं काढा आणि मतदान घ्या। जयंत पाटलांची आयोगाकडे मागणी। दुबार नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एक आमदार म्हणतो आम्ही बाहेरून मतदान आणलं, त्याची चौकशी होणार की नाही? जितेंद्र आव्हाडांकडून विलास भुमरेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत अधिकाऱ्यांना सवाल। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता। दर 20 दिवसांच्या कालावधीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, सूत्रांची माहिती। माझा आणि निलेश घायवळचे दूरदूर संबंध नाही। निलेश घायवळ प्रकरणावरून सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया। अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनी घायवळला पासपोर्ट दिला, राम शिंदेंचा आरोप। गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार। तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांकडून नोटीस, चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश।